नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पोहा कटलेट. पोहा कटलेट बनवण्यासाठी मी एक मोठी वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे चांगले 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. 2 वेळा धुतल्यामुळे पोहे चांगले पांढरे होतात व त्यातील सगळं काळपटपणा निघून जातो. आता आपले पोहे धुवून झाले आहेत. एक 5 मिनिटासाठी भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. 5 मिनिटांनी आपले पोहे चांगले फुलून आले आहेत. ते आपण ताटलीत काढून घेऊ. त्यात आपण उकडून घेतलेले 3 बटाटे घेतले आहे. बटाट्याला चांगले मॅश करायचे आहे. मऊ शिजल्यामुळे हाताने मॅश होऊ शकतात. तुम्हाला जर किसणीने किसून घ्यायचे असेल तर तुम्ही ते घेऊ शकता, पण मी हातानेच केले आहे. छोटे छोटे तुकडे जर राहिले तरी दाताखाली येतात. कांदा, 4 हिरव्या मिरच्या, ढब्बू मिरची, कोथिंबीर यात घालून घेऊ. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ. यात पाणी अजिबात घालायचे नाही. पोहे ओले असल्यामुळे आणि बटाटा असल्यामुळे हे सर्व मिश्रण त्यात मिक्स होते. आता यात आपण चवीनुसार मीठ, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा धने पूड, आमचूर पावडर अर्धा चमचा. जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर अर्धा लिंबू पिळू शकता. आणि काळी मिरी पावडर अर्धा चमचा. हिरवी मिरची आणि लाल तिखट घातल्यामुळे अर्धा चमचाच काळी मिरी पूड आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे आहे. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ. यात पाणी अजिबात घालायचं नाही. बटाट्यामुळे आणि पोह्यामुळे हे मिश्रण बिगर पाण्याचे मिक्स होतं. आता हे आपले मिश्रण कटलेटसाठी रेडी आहे. कटलेटला ब्रेडचा चुरा लागतो, त्यासाठी 3 ब्रेड घेतले आहे मी. ते ब्रेड मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. आता आपले ब्रेडचा चुरा तयार आहे. तो आपण काढून घेऊ. आता यात 2 चमचे मैदा, अर्धा चमचा मीठ, चमचे कॉर्नफ्लॉवर घातले आहे. आता हे सर्व मिश्रण कोरडेच मिक्स करून घेऊ. यात आपण आता पाणी घालून याला बॅटर तयार करून घेऊ. पाणी थोडं थोडं घालायचं आहे, एकदम पातळ होऊ नये. बॅटर तयार करत असताना चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. त्यात अजिबात गुठळ्या असता कामा नये. आता आपले मिश्रण तयार झाले आहे. आता आपण कटलेट बनवून घेऊ. लिंबाच्या आकार एवढे छोटे छोटे गोळे बनवून कटलेट करायचे आहे. हे पहा, आपले कटलेट तयार झाले आहे. आता आपण सर्व कटलेट बनवून घेऊ. साईडने चिरले तरी त्याला प्रेस करून व्यवस्थित गोल करायचे आहे. आता आपले सर्व कटलेट तयार आहेत. ते आपण आता बॅटरमध्ये बुडवून घ्यायचे आहे. बॅटर पूर्ण निथळून घ्यायचे आहे. आणि आता हे आपले कटलेट ब्रेडच्या चुऱ्यात गोळून घ्यायचे आहे. सर्व बाजूने ब्रेडचा चुरा लावून घ्यायचा आहे. आता अशा प्रकारे आपण सर्वच कटलेटला ब्रेडचा चुरा लावून घेऊ आणि आपले सर्व कटलेट रेडी करू. आता आपले सर्व कटलेटला ब्रेडचा चुरा लावून झाला आहे. त्याला 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचे, म्हणजे तळते वेळेस ब्रेडचा चुरा आत पडणार नाही.
आपण गॅसवर कढई ठेवू, त्यात तेल घालून घेऊ. तेल चांगले गरम झाले की कटलेट सोडून घेऊ. कटलेट सावकाश सोडायचे आहे, नाहीतरी तेल अंगावर उडते. त्यात किती बसतील तेवढेच कटलेट सोडायचे आहे. एका साईडने चांगली तळली की दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचे आहे. तुम्हाला माझे पदार्थ कसे वाटतात हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला जर एखादी पदार्थ नवीन पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. हे कटलेट लहान मुलांना खूप आवडतात. टिफिनसाठी किंवा आपल्या घरी पाहुणे आले तरी पण हे पटकन होणारा पदार्थ आहे आणि वेगळी पण डिश बनते. हे आपले कटलेट चांगले तळून लाल झाले आहेत. कटलेटला असा छान लाल कलर आला पाहिजे तरच कुरकुरीत लागतात. आता हे सर्व आपले कटलेट तळून तयार आहेत. ते आता डिशमध्ये सर्व करू. हे पहा, एकसारखा कलर किती छान आलेला आहे. पाहुणे आले तरी नवीन पदार्थ हा चांगला वाटतो. पोहे सारखे करण्यापेक्षा कटलेट केले तरी 5 मिनिटात होणारा पदार्थ आहे. आणि हे टोमॅटो सॉस बरोबर खाण्यासाठी छान लागते.